आज आपण पावसाळा स्पेशल भाजी वाल आणि त्यामध्ये सुरणाची कोवळी पात घालून भाजी बनवली जाते ती पाहणार आहोत। अगदी पारंपरिक रेसिपी आहे। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। ही भाजी करण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम वालाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही वाल अख्खे वाल भिजत घालून ते सोलून त्यानंतर ते सुद्धा घेऊ शकता। तर इथे वाल मी स्वच्छ धुतलेले आहेत, त्यानंतर कमीत कमी 1 तास भिजत घालायचे आहे। इथे मी सुरणाची कोवळी पात घेतलेली आहे। एकदम अशी कोवळी जी असते ती घ्यायची आणि त्यानंतर हे आपण अळूची पानं जशी सोलून घेतो, अळूच्या पानाचं देठ, त्याप्रमाणे हे वरचं हे त्याचं कवर काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। म्हणजे त्याला कधी-कधी सुरणाच्या झाडाला खाज असते, तर त्यामुळे हे वरचं जे कवर असते, साल असते, ती काढून घ्यायची असते। पूर्वी आमच्याकडे आमचे वाडवडील जे होते ते सुरणाच्या पाला कापल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवायचे, म्हणजे ती खाज लागत नसे। तर ह्या भाजीसाठी अशी ही कोवळी पात घ्यायची एकदम आणि संपूर्ण अशी ही वरची साल काढून टाकायची आणि ह्याचे जे देठ आहेत ते सुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। तर असा हा कोवळा पाला घ्यायचा आणि वरची अशी साल काढल्यावर ती घशाला खवखवत नाही। आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यानंतर ती साल वगैरे काढलेली आहे। तर आता हा चिरून घ्यायची आहे। तर तुम्हाला मीठ लावायचं असल्यास ही चिरलेली आहे तेव्हा मीठ लावायचं आहे, पण मीठ लावून ती धुतल्यानंतर त्याच्यातलं सत्व कमी होते, त्यामुळे मी भाजी चिरल्यानंतर मीठ लावलं नाही। तर यामध्ये भाजीमध्ये थोडीशी आमटी लावायची, म्हणजे आपल्या घशाला खवखवत सुद्धा नाही आणि भाजीसुद्धा छान लागते। 1.5-2 तास मी ही वालाची डाळ भिजत घातलेली आणि मस्त छान अशी ही तयार झालेली आहे। तर इथे ह्या कापलेला सुरणाचा पाला घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हा मी इथे पांढरा कांदा घेतलेला आहे, तर तुम्ही लाल कांदासुद्धा वापरू शकता। तर त्याचप्रमाणे इथे आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे आणि थोडासा मी बटाटा घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, आणि ही वालाची डाळ। तर वालाची डाळीऐवजी तुम्ही वालसुद्धा वापरू शकता। तर इथे आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। गॅस मीडियम टू फास्ट आहे। तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून राई घातलेली आहे। राई छान तडतडली पाहिजे, फुटली पाहिजे, त्यानंतरच आपण कांदा घालणार आहोत। तर इथे हा कांदा घातलेला आहे आणि व्यवस्थित छान परतून घेऊया। कांदा थोडा मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीचं हे जे वाटण केलेलं आहे ते घालणार आहे। ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचं आहे। या रेसिपीमध्ये मी वालाची डाळ वापरलेली आहे, तुम्ही मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ कोणतीही डाळ वापरू शकता, खूपच छान लागते। आता मी गॅस एकदम स्लो केलेला आहे, मंद आचेवरती आपण आता ही भाजी करून घेणार आहोत। कांदा छान लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। ह्या सुरणाच्या पानापासनं आमच्या वसईला अनेक रेसिपीज आहेत, तर लवकरच तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे। इथे अर्धा टीस्पून मीठ घेतलेला आहे, 1 टीस्पून भरून बॉटल मसाला, तुम्ही मिक्स मसाला तुमचा वापरू शकता, पाव टीस्पून हळद घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये हे सुरणाचा जो पाला आपण कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि त्यावरती ही डाळ घालायची आहे, वालाची डाळ आणि बटाटा। ह्या भाजीमध्ये सुरणाचा पाला तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। आता पाण्याची प्लेट देणार आहे, तर इथे मी एक परात ठेवलेली आहे आणि त्यामध्ये वरती पाणी ठेवणार आहे आणि ते वाफेमध्ये आपण थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत। मंद आचेवरती ठेवलेलं आहे। तर 2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण बाजूला करूया। अशाच पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या वसई किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकन दिसेल तो देखील प्रेस करा, म्हणजे काय होईल की पुढचे येणारे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि आमच्या रेसिपी तुम्ही मिस करणार नाहीत। तर ही भाजी आपण सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। त्यावर पुन्हा एकदा आपण आता पाण्याची प्लेट देणार आहोत, त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि आता 3-4 मिनिटासाठी आपण ही वाफ काढून घेऊया। 3-4 मिनिटं झालेली आहेत, व्यवस्थित परतूया। आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे।
तुम्ही सुरणाचा पाला जास्त घातला तर त्याचं पाणी होतो, पण इथे मी सुरणाचा पाला जास्त कमी घेतलेला आहे थोडासा, तर त्यामुळे इथे पाणी घालायचं आहे. तर व्यवस्थित असं पाणी घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा पाण्याची प्लेट द्यायची आहे. आता भाजी शिजविण्यासाठी आपण पुरेसं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये गॅस आपण मीडियम ठेवायची आहे आणि 3-4 मिनटं झालेली आहेत. आता आपण ही भाजी शिजली आहे की ते पाहणार आहोत. पहिली मिक्स करून घेऊया संपूर्ण. तर आता ही वालाची डाळ शिजली आहे की पाहूया. ही वालाची डाळ जास्त अशी म्हणजे मॅश झाली पाहिजे नाही, तर ही अख्खीच राहिली पाहिजे एवढी शिजवायची. तर आता थोडीशी 2 मिनटं पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत. आता 2 मिनटानंतर आपण झाकण काढूया. भाजीमध्ये व्यवस्थित अशी म्हणजे एकदम सुक्की नाही करायची, थोडीशी अशी ओलसर पाहिजे. तर आता आपण वाल शिजलाय की पाहूया. वाल व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपले वालाचे दाणेसुद्धा सगळी डाळ व्यवस्थित अख्खी राहिलेली आहे. तर त्यामध्येही आता थोडीशी मी चिंचेचं कोळ केलेला आहे. तर ही आमटी लावायची आहे. त्यामुळे आपल्या घशालासुद्धा खवखवत नाही, कारण मी भाजी चिरताना मीठ लावलेलं नव्हतं आणि थोडंसं गूळ घालायचं आहे. म्हणजे ही आंबट गोड अशी भाजी खूप छान लागते. फक्त 2 मिनिटासाठी आता आपण ही मंद आचेवरती शिजवून घेत आहोत. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला थोडी ओलसर पाहिजे असल्यास तुम्ही पाणी घालू शकता. पण ही एवढी जी पातळ भाजी केलेली आहे एवढी व्यवस्थित पुरेशी आहे. तर आता भाजी आपली तयार झालेली आहे. ह्यामध्ये आपण मीठ वगैरे कमी आहे की पाहूया. सगळं व्यवस्थित आहे. तर ह्यामध्ये आता हा खोवलेला नारळ आहे तो घातलेला आहे. तर नारळाने खूप छान चव येते. तर नारळ घातलेला आहे आणि आता गॅस बंद करणार आहे. नारळ संग व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करायची आहे. आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.